9वा, क्या बात है, अंपायर्स कॉल 9 धावा. यावेळेस 9वा आलाय. पहिल्याच बॉलवरती सुरुवात केली आहे. धमाकेदार 9वा तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. नवीन नवीन काय काय या स्पर्धेमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. 9वा पाहायला मिळेल. तदनंतर धमाका ओव्हर देखील पाहायला मिळते. एक चांगलीच संकल्पना केडी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून करणजी धुळे असतील, टॅलेंटेड खेळाडू आहे आणि त्याच्या माध्यमातून ही स्पर्धा बरेचशे स्पर्धा तर घेऊन येत असतो आणि प्रत्येक खेळाडूंना प्रत्येक टीमला एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम, जेणेकरून प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक खेळाडू दिसावा, हीच त्याची संकल्पना तुम्हाला पाहायला मिळते. बॉल तयार. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता, अनसक्सेसफुल ठरलाय. आणि यावेळेस जर पाहिलं तर बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची सांगता तुम्हाला होत असताना पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती जरूर 9वा आला असेल, परंतु आता देखील डॉट बॉल मी घेऊ शकतो ते टॅलेंट तिने दाखवलाय. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेस बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न. आडवा बॅटने, बॅटच्या लिडिंग एज प्रॉपरली टायमिंग नव्हतं. दुसऱ्या धाव्याचा कॉल आहे. मानस आहे परंतु धाडस नाहीये. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 20 या धावसंख्येवरती. 20 ऑन ए बोर्ड. षटक क्रमांक दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. ओड नंबर 2 ऑन गोईंग. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सकाळचं सत्र अगदी नैसर्गिक सानिध्यात वसलेलं एक क्रीडांगण तुम्ही पाहतात. रेनी सीझनचा हे तरार, बदलापूर रबर चॅम्पियनशिप 2025 चे तरार पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. ओ लॉफ केलाय. कौशल गुरव ऑन फायर. सध्याच्या घडीला ऑन टॉप क्लास बॅटिंग आणि यावेळेस मिळतील पूर्णपणे 6 धावा. आलेला हा बिग हिट षटकात. कौशल गुरव ज्याच्या नावावरती बरेचसे मारले सिरीज, बेस्ट बॅट्समन आहे असा खेळाडू कौशल गुरवला आपण पाहतोय. स्ट्राईक इनला बॅटर, त्याच्या नावाची डंका सातत्याने अखंड रायगड जिल्ह्यामध्ये होत असते असा खेळाडू कौशल गुरवला आपण पाहतोय. स्ट्राईक इनला मैदानाच्या आतमध्ये. रन मशीन ऑफ कडाव, शिवशक्ती कडाव संघाचा खेळाडू आहे. हिने बरेचसे अर्धशतक देखील झळकावले आपल्या नावावरती असा खेळाडू. बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. ओ लोवर फुल टॉस बॉल. फक्त दिशा दाखवण्याचं काम केलंय. स्क्वेअर लेगला फिल्डर आहे. थोडेसे फंबल आणि चुकीला माफी नाहीये. यावेळेस मिळतील पूर्णपणे 4 धावा. आलेला हा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 आणि चौकाराच्या मदतीने आपण वाहतो धावफलक जम पोहोचेल तब्बल 30 या धावसंख्येवरती. 30 ऑन ए बोर्ड. आपण जर पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती, परंतु इथे तदनंतर थोडंसं गेअरअप केलं टीम शिवशक्ती कडाव्या संघाने. आणि धावा बनतात, त्या धावा बनणं फार गरजेचं आहे. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. प्रेम धुळे सर सांगत असताना मला आमच्या समवेत आहेत कॉम्बॉक्समध्ये आज. अगदी त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड सजलं जात आहे. अप टू डेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. डाफर जम पोहोचेल 31 ऑन ए बोर्ड. 15.50च्या सरासरीने धावा बनतात, कारण की आपण पाहिलं तर 2 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 31 धावा धावफलकावरती आहेत. 31 ऑन ए बोर्ड. आणि यस, धमाका ओव्हर. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज गोलंदाज. एक चांगली संकल्पना स्पर्धेच्या माध्यमातून प्रथमच आपण पाहतोय. आणि बऱ्याचशा स्पर्धेमध्ये आपण नवीन नवीन काहीतरी पाहत असतो आणि प्रथमच बदलापूरमध्ये मी तर म्हणणे धमाका ओव्हर तुम्हाला पाहायला मिळते. एक चांगली संकल्पना. नक्कीच कौतुक करावं लागेल करण धुळे यांचं. बॅटरसाठी संधी असेल. धमाका ओव्हर आहे म्हणजे जितक्या धावा बनतील त्याचे डबल तुम्हाला पाहायला मिळतील. आणि जर विकेट गेली तर जितक्या धावा बनल्यात तितक्याच धावा इथे स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील. हे देखील तुम्ही नोंद घ्यायची आहे. या स्पर्धेचा नियम आहे. एक चांगली संकल्पना. धमाका ओव्हर. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार. अतुल भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. वाडेकर म्हटलं तर सातत्याने फिरकीचं माहेरघर म्हणजे वाडेकर. हो, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती उंगली उपर. पहिल्याच बॉलवरती परतावं लागेल. मोठा मासा गाला लागत असताना कौशलला परतावं लागलंय मैदानाच्या बाहेर. अतुल भोईर पहिल्याच बॉलवरती आपला जलवा दाखवत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर कौशलला. आणि आता म्हणजे धमाका ओव्हरची ऑफर इथे संपलेली आहे बॅटिंग टीमसाठी, कारण की आता जर विचार केला तर धावा जितक्या बनतील तितक्या स्कोर कार्डवरती ऍड केल्या जातील, कारण की विकेट गेली आहे. स्पर्धेचा नियम ही संकल्पना तुम्ही पाहतात, ही माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवली की जर विकेट गेली तर धावा तितक्याच तुम्हाला पाहायला मिळतील. आणि आता जितक्या धावा बनतील तितक्याच स्कोर कार्डवरती आमचे साथी स्कोअर ऍड करतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन ॲट नंबर 3 वरती कल्पेशला आपण पाहताय.
कल्पेश साळुंके मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला इनॅट नंबर 3 वरती. ती क्षमता आहे कल्पेशमध्ये मोठमोठे प्रहार करण्याची, मोठमोठे फटके खेळण्याची. अतुल भोईर बॉलिंग मार्कवरती सज्ज आहे. ओव्हर नंबर 3 धमाका ओव्हर चालू आहे, परंतु आता ते धमाकामधले ऑफर समाप्त झाली. आता फक्त नॉर्मल ओव्हर तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. राईट मोद विकेट. हो क्या बात आहे, काय गोलंदाजी चालू आहे टप्प्यावरती. गोलंदाजी फिरकीचं जादूगर का म्हटलं जातं वाडेकर संघाला, त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये अतुल भोईरने दिलंय आणि पहिल्या षटकामध्ये देखील प्रणित पाटीलने ते दिलं होतं. अनुश 11 जय जलेश्वर वाडेकर हा संघ इन ॲक्शनमध्ये खेळतोय आणि त्यांच्या समोर त्यांच्या विरोधात शिवशक्ती कडावा संघ घेतोय. दोन्ही नामांकित संघ आमने सामने फाईट करतात. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. येस भवानी स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत अतुल भोईर. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आणि न्यू लॉन्च रेनी फॉर्मॅटमधील एक न्यू लॉन्च तुम्हाला पाहायला मिळतोय, जे सँडो टी शर्ट आणि हाफ शॉर्ट्स देखील तुम्हाला पाहायला मिळते. भवानी स्पोर्ट्सचे आपण जर पाहिलं तर ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत अतुल भोईर. बॉलिंग मार्कवरती स्ट्रायकिंगला बॅटर विशाल. कामगिरी करावी लागेल नावाप्रमाणे विशाल अशी. स्लोवर गतीमध्ये परिवर्तन केलं. मिस स्वायमिंग स्ट्रोक फिल्डर आहे जज करतात, परंतु कॅच ड्रॉप आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने आपण जर पाहिलं तर चेंजेस, परंतु तिसऱ्या धाव्याचा मानस आहे परंतु धाडस नाही आहे. बॅकअप साईड थोडंसं फंबलायझेशन तुम्हाला पाहायला मिळालं आणि या 2 धाव्याच्या मदतीने दाफलक पोहोचेल 34 धावसंख्येवरती. 34 ऑन ए बोर्ड. 34 दाफलकावरती सर्व पाहायला मिळतात. सकाळचं सत्र या स्पर्धेचं अगदी चांगली स्पर्धा. आज पहिला दिवस स्पर्धेचा. उद्या ओपन ऑफ फॉर्मॅटमधील हे संघ इथे खेळताना पाहायला मिळणार आहेत. बरेचसे मोठमोठे संघ या स्पर्धेला भेट देतील. हाफ ट्रॅकर बॉल हा स्लोवर गतीचा चेंडू होता, परंतु लाईन खराब. संपार सिग्नल 1 फॉर ओव्हर. येस 1 बाउन्स देखील दिलाय. फाईट बॉल अतिरिक्त धावेच्या मदतीने दाफलक पोहोचेल 35-35 ऑन ए बोर्ड. 35 धावा दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. अतुल भोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज. नेक्स्ट बॉल तयार. राईट मोद विकेट. स्लोवर गती. आता थोडंसं परिवर्तन तुम्हाला पाहायला मिळतोय, पाहावं लागेल यावेळेस मैदानाच्या आतमध्ये घडलंय काय. येस आपण चेक करणार आहोत. रिव्ह्यू घेतला. अंपायर्स कॉल आहे. अंपायरसाठी नक्कीच रिव्ह्यू उपलब्ध आहेत. रिव्ह्यू मेल
येस पूर्णपणे आपण चेक केलं आणि सरांनी सांगितलं की येस इट इज अ नो बॉल आणि भरपूर अबाव द हेड इथे बॉल ट्रॅव्हल झाला पूर्णपणे मोक्ष नक्कीच सरांनी देखील केलं आणि दूध का दूध पाणी का पाणी अगदी गुड क्वालिटी गुड क्लॅरिटी टेक्निक्सचे ब्रीथ वाक्य त्याच्यावरती सातत्याने असलेली ही संपूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळते. अगदी चांगलं कॅमेरामॅन वर्क तिथे आमचे थिंक गोविंद आहेत. येस फ्रीडचा बॉल आहे संधी असेल बॅटरसाठी फ्रीडचा बॉल बोलत या अतुल बोईड ओल ऑफ करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी फ्री हिट कंटिन्यूज व्हाईट बॉल आलाय आणि आता पुन्हा एकदा संधी या बॅटरसाठी फ्रीडचा बॉल 37 ऑन अ बोर्ड 37 धावा फलकावरती आहे. षटक क्रमांक 3 धमाका ओव्हर चालू आहे. फ्री हिट कंटिन्यूज उघड्या डोळे पहा नीट कारण की नेक्स्ट बॉल आहे फ्री हिट फ्रीडचा बॉल बोलत या ओ यावेळेस अलॉंग विथ पाठ खेळण्याचा प्रयत्न होता अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॉटम बॉलचा संपर्क झाला नाहीये. फ्रीडचा बॉल होता परंतु तो खेळता आला नाहीये बॅटरला. विशाल होते स्ट्राईक एंडला बॅटर तिथे. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंदबाज तयार. ओल ऑफ करने की कोशिश पाठ का लीडिंग टू ओ कैच ड्रॉप कर दी प्रणित पाटील ने. एक सिंगल मिळता हुआ है रेनी क्रिकेटचं फॉर्मॅट तुम्हाला नक्कीच हे मजा हे सिच्युएशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. एक सिंगलच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल 38 धावसंख्येवरती 38 ऑन अ बोर्ड. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले आणि 38 धावा धावफलकावरती आहेत. धमाका ओव्हर होती परंतु पहिल्याच त्या धमाकामध्ये पहिल्याच बॉलवरती धमाका दिला तर समोरच्या टीमला अतुल बोहिरने आणि तदनंतर ते धावा जितक्या बनल्या ना तितक्याच धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या त्यामुळे धावफलक जण पोहोचले 38 ऑन अ बोर्ड. 38 धावा धावफलकावरती 0 पाहायला मिळेल. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. षटक क्रमांक 4 बॉलिंग मार्कवरती प्रशांतला पण वाहतोय. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4. पहिला बॉल यावेळी देखील बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. काय यावेळेस फिरकीचा जादूगर गोलंदाजीसारखी ओळखला जाणारा संघ वाडेकर संघ ओळखला जातो त्याचं ज्वलंत उदाहरण प्रत्येक गोलंदाज देतोय प्रत्येक षटकामध्ये. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 बॉल तयार. हो यावेळी देखील अबाव द स्टम्प्स आपल्याला पाहायला जरूर मिळतात. स्टँडचा वरून बॉल ट्रॅव्हल झालाय आणि शफलून खेळण्याचा म्हणजे जे ऑफस्टिक आहे त्याच्या बाहेरून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा त्यामुळे हा डॉट बॉल असेल. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आले आहेत. चांगली गोलंदाजी करतात अनुष 11 जय जयलेश्वर वाडेकर संघ गोलंदाजी करतोय आणि बॅटिंग करत असताना टीम शिवशक्ती कडाव संघ आपल्याला पाहायला मिळतो. टॉस जिंकला होता बॅटिंगचा निर्णय घेतला होता परंतु ते धावा फार मी तर म्हणेन अगदी बॅलन्सिंग पाहायला मिळतात कारण की 38 धावा फलकावरती आहेत. 38 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल ओ यावेळेस आपण पाहतोय अंपायर सिग्नल येस इट इज व्हाईट बॉल. पंचांशी दोन्ही आहेत समांतर आमच्या दिशेने वळतात कॉम्बॉक्सला आणि सांगत असताना येस इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जण पोहोचेल 39 धावा धावफलकावरती आहे. 39 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल राईट अबाउट द विकेट स्लोवर गती आता भरपूर बाहेर आहे यावेळेस बॉल. बॅक टू बॅक 2 व्हाईट बॉल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. ओ यावेळेस अक्रॉस द लाईन पुन्हा एकदा गोल्डनचा बॉल उभा बॅटने ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला आणि डॉट बॉलची सांगता इथे नक्कीच झाली आहे. एका बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना देवश्री 11 जय जयलेश्वर वाडेकर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला शिवशक्ती कडाव हा संघ. नेक्स्ट बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या रेडिंग टू आणि मिस टायमिंग तुम्हाला पाहायला मिळतोय. स्वतः गोलंदाज यावेळेस आलाय जेल खाली आणि जेल बाद. धक्का क्रमांक 2 लागत असताना टीम शिवशक्ती खेडाव या संघाला फलंदाज बाद.
न्यू मॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. इनॅट नंबर 4 वरती नीतू माळीला आपण पाहताय. इनॅट नंबर 4 वरती षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती 4 बॉलचा खेळ कंप्लीट आहे आणि 40 धावा फलकावरती शेवटचे 2 बॉल अजून उर्वरित आहे. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सध्याच्या घडीला चालू आहे देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर संघाची. रेनी रबर बॉलचं ही स्पर्धा तुम्ही पाहतात. अगदी इवन क्वालिटीची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. फुल टॉस बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि अगदी सिंगल मिळते. अतुल बोर तिथे आल्या बॉलवरती. बॉलला गॅदर केलं, थ्रो केलं, तोपर्यंत एक सिंगलवरती समाधान मानावं लागेल आणि सिंगलच्या मदतीने दाफलक पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. 41 ऑन बोर्ड. 41 दाफलकावरती आतापर्यंत पाहायला जरूर मिळालेत. पुन्हा एकदा बॉल ऑफ द यार्ड राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. हो काय स्विंग झाला परंतु भरपूर बाहेर. थोडंसं आतमध्ये असता बॉल नक्की शॉर्ट बॉल आला असता परंतु इथे व्हाईट बॉलची सांगता होत असताना 42 दाफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 42 ऑन बोर्ड. 42 दाफलकावरती आहेत. ओव्हर नंबर 4 ऑन गोईंग. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. हो यावेळी स्ट्रेट डाऊन ग्राउंड उडवण्याचा प्रयत्न होता. फिल्डर आहेत लॉंग ऑफला आणि यावेळेस देखील कॅच ड्रॉप. सातत्याने कॅच ड्रॉप तोच फिल्डर करतोय. बॅक टू बॅक आपण जर पाहिलं तर ही दुसरी कॅच त्यांच्या वतीने ड्रॅप झाली आहे आणि 2 धावा एकवडले गेले. 2 धाव्याच्या मदतीने दाफलिझम पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. 44 ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 अखेरीस संपलाय आणि शेवटचं षटक अजूनही उर्वरित आहे. तर थोडंसं स्पीडअप करा. प्रत्येक टीमला विनंती करा की 5 ओव्हरचे मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. त्यामुळे स्पीडअप करायचं आहे. सगळ्या मॅचेस आपल्याला 5-5 ओव्हरच्या खेळायचे असतील तर टाईमवरती खेळणं फार गरजेचं आहे मित्रांनो. प्लीज थोडंसं स्पीडअप करा. चला देवश्री 11 जय जयलेश्वर वाडेकर संघ वेळ घेऊ नका. प्लीज स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. षटक क्रमांक 5 अखेरचं षटक यावेळेस आपण जरूर पाहायला मिळतोय. स्लॉकवरचं षटक आहे. अतुल बोईर बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहे. ओव्हर नंबर 5 फिरकीचा जादूगर अतुल बोईर बॉलिंग मार्कवरती आहे. भवानी स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसेडर देखील आहेत. बॉल ऑफ द यार्ड राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी. भरपूर वाईड बॉल आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. येस पुन्हा सर सांगत असताना येस इट इज वाईड बॉल. अतिरिक्तच्या मदतीने सुरुवात झाली आणि दाफलक पोहोचलाय 45 माफ करा 45 दाफलकावरती. 45 ऑन बोर्ड. 45 दाफलकावरती आहे. अतुल बोईर बॉलिंग ट्रॅकवरती. पुढून खेळण्याचा प्रयत्न आणि येस फलंदाज होतोय बाद. अजून एक धक्का लागत असताना धक्के पे धक्का. 1 मोर विकेट डाऊन. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर नीतू माळी याला आणि अजून एक सफलता मिळत असताना अतुल बोईर याला. चांगली गोलंदाजी आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आजच्या दिवसामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. नवीन फलंदाज मला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा पुढचा बॉल. ओ यावेळेस अवे फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल. अंपायर्स कॉल येतोय आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने दाफलक पोहोचेल 46 धावसंख्येवरती. येस ऑन स्क्रीन आमचे पुन्हा पठाण सर तुम्ही पाहतात. अगदी एक वेगळी अमरेला त्यांच्या डोक्यावरती तुम्ही पाहतात. हा बात आहे. एक वेगळी स्टाईल मुन्ना सरांची सातत्याने असते
आणि याही स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते नजाकत न सरांची नक्कीच आपण पाहू शकतो. अमरेला एक वेगळी छत्री तुम्ही पाहतायत. क्या बात आहे. किती पण ऊन येऊ दे, पाऊस येऊ दे, वादळ येऊ दे, आमची छत्री तुटणार नाही आहे असे आमचे मुन्ना सर. त्याच्या डोक्यावरती ती अमरेला. क्या बात आहे मुन्ना सर. ओ यावेळीस थेट बॉलला पाठवल्या बॉडी लाईनच्या बाहेर दमदार आलेला A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. 6 धावा इथे नक्कीच मिळतात आणि 6 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 52 या धावसंख्येवरती. 52 ऑन ए बोर्ड. 52 धावा धावफलकावरती आहेत. अतुल भोईर बॉलिंग ट्रॅकवरती त्याच्यावरती प्रहार चढवलाय. येस राईट साईडच्या फक्त जे 3 बिल्डिंग्स आहेत त्यांच्यासाठी ऑफर आहे. नेक्स्ट बॉल. हो यावेळीस काय गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. टप्प्यावरती गोलंदाजी चालू अतुल भोईरची आणि त्याच टप्प्यावरती ओळखणारा गोलंदाज अतुल भोईर बॉलिंग मार्कवरती सज्ज सध्याच्या घडीला. त्याच्या नावाची चर्चा होत असते. देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर म्हटलं तर फिरकीचं माहेरघर म्हणजे वाडेकर. शेवटचे 2 बॉल. आडवा बॅटने खेळले, पुल केले, पॉवरफुल आहे आणि लांबी देखील तितकीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. टोटल मिळतील 6 धावा. षटकार आलाय ऑन साईडला पुल केला होता आणि पॉवरफुल होता. ब्युटिफुल आलेला षटकार. 6 धावा षटकाराच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जम पोहोचलाय. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल. आखरी गेन, लास्ट बॉल ऑफ द इनिंग, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. येस पहिला बॉल आपण जर पाहिलं तर वाईड आला, तदनंतर विकेट, तदनंतर वाईट, तदनंतर एक रनआउटची विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. तदनंतर षटकार आला आणि तदनंतर डॉट बॉल आणि तदनंतर षटकार. शेवटचा बॉल अजून बाकी आहे, लास्ट बॉल. ओ हाफ ट्रॅकर बॉल, वाईट बॉल, एक एक्स्ट्रा मिळेल. धावफलक जम पोहोचेल 59 ऑन अ बोर्ड. 59 धावा. प्रेम धुळे स्कोरिंगला म्हटल्यावरती चुकी घडणार नाही आहे, कारण की नामांकित स्कोरर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गुणलेखक आमचे एकमेव असे बदलापूरमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात प्रेम धुळे. हो क्या बात आहे. काय गोलंदाजी होती. अगदी रायझिंग अँड सरप्रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॅटरकडे देखील उत्तर नव्हतं, अंपायर्सकडे देखील उत्तर नव्हतं या बॉलचं. येस रिव्ह्यू घेतला थर्ड अंपायर. येस चेक केलं जाईल. येस अंपायर्स कॉल आहे. येस अंपायर्स कॉल आहे. येस अंपायर्स कॉल आहे. अंपायर रिव्ह्यू घेऊ शकतात कारण की अंपायरसाठी अनलिमिटेड रिव्ह्यूज आहेत. येस चेक केलं जाईल कारण की मगाशी देखील आपण पाहिलं तर येस मुन्ना स्वामी सर, मुन्ना पठाण सर. येस वाईट बॉल. वाईटच्या मदतीने आपण पाहतो धावफलक जम पोहोचलाय 60 ऑन अ बोर्ड. 60 धावा धावफलकावरती आहे. असं वाटलं होतं की कमी धावा बनतील, परंतु या षटकामध्ये बरेचशा घडामोडी झाल्या, धावा इथे बनल्या. शेवटचा बॉल. ओ यावेळेस आपण पाहतोय बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये आणि स्विंग अँड मिस. साठ धावा धावफलकावरती आहेत आणि 61 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये टीम देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर या संघाला येणारे 30 बॉल आणि 61 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 61 रन्स टू विन फ्रॉम 30 बॉल हे समीकरण, हे इक्वेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. चला नेक्स्ट मॅच टीम शिरगाव संघ आपण सज्ज राहायचं आहे. यामधील जो संघ जिंकेल तो तुमच्या समोर खेळणार आहे, त्यामुळे दोन्ही टीम्सला विनंती असेल पण कुठे जाऊ नका. लगेच यानंतर तुमची विनर वर्सेस विनर ही मॅच आपण खेळणार आहेत, त्यामुळे कुठे जाऊ नका. टीम शिरगाव संघ नेक्स्ट मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. चालू असलेल्या सामन्यामधील विजेता संघ आणि त्यासमोर फाईट करेल टीम शिरगाव संघ.
चला येस वेळ घेऊ नका प्लीज स्पीडअप करा विनंती आहे दोन्ही टीम्स. एक चांगलं बॅटल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे कारण की ज्या प्रकारे आपण पाहिलं तर देवश्री 11 जयचलेश्वर वाडेकर संघाची गोलंदाजी पाहिली त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला शिवशक्ती कडाव या संघाच्या वतीने नक्कीच पाहायला मिळणार आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळतो आहे. केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक 20-25 सेतरार पर्व पहिलं एक चांगली संकल्पना म्हणजे तिसऱ्या षटकामध्ये तुम्हाला धमाका ऑफर नक्कीच पाहायला मिळेल. धमाका ओव्हर ही ऑफर आहे प्रत्येक बॅटरसाठी प्रत्येक बॅटिंग टीमसाठी संधी असेल आणि जर राईट साईडला जे 3 बिल्डिंग्स आपण पाहतोय त्या फर्स्ट फ्लोअरच्या वरतीचा बॉल लागला तर 9वा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल आणि ओव्हर द पॉईंट रिजनला जे कंपाऊंड आपण पाहतोय कंपाऊंडच्या पार जर बॉल झाला तिथे देखील 9 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगली संकल्पना एक चांगली स्पर्धा कारण जी तोडे नक्कीच सातत्याने आणत असतात आणि एक त्यातीलच एक नामांकित अग्र नामांकित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते ज्या नावाची चर्चा सातत्याने झाली आणि तो क्षण तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा नगरसेवक चषक 20-25 सैतरा पर्व पहिलं सपोर्टा 10 क्रिक लाईव्ह वाहिनी देखील तुम्हाला नक्कीच पाहायला मिळते. हे चला मॅचला सुरुवात होईल. वेळ घेऊ नका दोन्ही टीम्स प्लीज कारण की आज प्रत्येक मॅच आपल्याला 5-5 ओव्हरच्या कव्हर करायचे आहेत. वेळ घेऊ नका टाइम इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्ट्रायकिंगला बॅटर अतुल भोईर आपण पाहतोय. बॉलिंग मार्कवरती प्रणित पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवरती नीतू माळी याला आपण पाहतोय. त्या दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. पूर्वार्धचा खेळ आपण पाहिलं कंप्लीट झाला तिथे 60 धावा बनवल्या गेल्या आणि आता 61 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते दुसऱ्या उत्तरार्धाच्या खेळामध्ये. मॅचला होणार सुरुवात दुसरं इनिंग नंबर 2. लेट्स प्ले. ग्रीन सिग्नल आलाय. बघा तो पिवळा पाईप आहे तिकडे षटकार आणि जर कट्ट्याला डायरेक्ट लागला तर 6 आहे हे लक्षात घ्या. 6 तिथे असेल कट्ट्याला डायरेक्ट. येस मॅचला होते सुरुवात. इनिंग नंबर 2 ऑन गोईंग. राईट मोद विकेट. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पहिला बॉल अगदी खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने. एक सिंगल मेल संघाचा आपण पाहतोय. श्री गणेश होत असताना टीम देवश्री 11 जयचलेश्वर वाडेकर संघाचं पहिल्या बॉलवरती सिंगल एकवडली घेतली आहे. स्ट्राईक रोटेड. आता स्ट्राईकला बॅटर प्रणित पाटीलला आपण पाहतोय. रेनी क्रिकेटचा मी तरार पाहणार होता आणि सध्याच्या घडीला पावसाने देखील सुरुवात केली आहे कारण की स्पर्धा मानाची आहे. बदलापूर रब्बर चॅम्पियनशिप 2025 सेतरार केडी प्रेझेंट्स कारण जितुळे यांनी पुरस्कृत केलेली स्पर्धा यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा. बॅटचे लिडिंग एज फिल्डर आहेत मागे आणि एक सिंगल मेल बॅक टू बॅक 2 सिंगल आलेत. 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय. एक सिंगल डबलचा केस सध्याच्या घडीला चालू आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे गोलंदाजी आपण जर पाहिलं तर देवश्री 11 जयचलेश्वर वाडेकर संघाची पाहिली. फिरकीचा माहेरघर म्हणजे वाडेकर हा संघ आणि त्याच प्रकारची गोलंदाजी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाली. परंतु सध्याच्या घडीला तशा प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. बॉलिंग देखील फार चांगली आहे कडाव संघाची. रायगडमधील एक नामांकित संघ म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ओके हा बात आहे. सुंदर गोलंदाजी परंतु इथे फाईट बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पास सिग्नल लाईन करा. संपूर्ण आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा जरूर कॅप्चर करण्यात येते. आमचे 10 क्रिक लाईव्ह वाहिनी संपूर्ण जॉईंट आहे. त्यांचे मॅनेजर आमचे संदीप असतील. अगदी क्या बात आहे. इथे परतावं लागेल. परततोय अतुल भोईर. महत्वाची विकेट यावेळेस कॅरी झाली आहे. मोठा मासा गाला लागलाय. वाघाची शिकार केली आहे अतुल भोईर. बॅक टू डकआउट. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम वाडेकर संघाला
आणि जर या 61 धावा बनवायच्या असतील तर चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. विकेट टिकून विकेट ठेवून इथं बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. आणि रबर बॉल म्हटलं तर सातत्याने टायमिंग फार महत्त्वाचा असतो. कारण की प्रेम धुळे देखील सांगतात बरीचशी मेहनत ते देखील करत असतात टीम जोवेली संघासाठी. आणि बरंचसं मोठं नाव आज आय थिंक इनाक्षमध्ये खेळताना देखील पाहायला मिळतील. असं करायचे धुळे असतील प्रेम धुळे इनाक्षमध्ये खेळताना पाहायला मिळतील. जोवेली संघ एक नावाजलेला संघ आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय इनॅट नंबर 3 वरती. भूषणला आपण पाहतो इनॅट नंबर 3 वरती नवीन बॅटर एंटर झालेत. नीतू माळी चांगली गोलंदाजी करतायत. चांगली सुरुवात आपल्या टीमसाठी नक्कीच करून दिली आहे. 61 धाव्यांचा पाठलाग करायचा आहे. त्या धावा होतील का डिफेंड होतील पाहणं गरजेचं आहे. बोला तयार. यावेळेस फाईट बॉल पंचांचा निर्णय येतोय. पंचांशी दोन्ही हात समांतर धावा मिळाल्या त्यानंतर अवंतराच्या मदतीने दाफलक पोहोचेल 4 या धावसंख्येवरती. बुनबुनसे सागर बनताय थेंबे थेंबे तळे साचे असं समीकरण सध्याच्या घडीला चालू आहे. 4 धावा दाफलकावरती आहे. बोला तयार. राईट मोठं विकेट. नेक्स्ट बॉल वाढवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे बॅक पडला. बॉल ट्रॅव्हल होतो लॉंग स्टॉपला परंतु इथे स्टॉप केलाय फिल्डरने. एक सिंगल मिळते बॅटकेट होती आणि एक सिंगलच्या मदतीने दाफलक जाऊन पोहोचेल 5 या धावसंख्येवरती. 5 धावा दाफलकावरती आहेत. 4 बॉल नक्कीच झालेले आहेत कंप्लीट आणि 2 अजून बॉल उर्वरित आहेत असे टेक्निकचे मॅनेजर संदीप आम्हाला सांगत असताना. बोलत या. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला. बॅट बॉलचा संपर्क होती. एसटी रक्षका चेंडू विसावतोय आणि एस्टनच्या मागे आपण पाहतोय कौशल गुरवला त्याच्या हातामध्ये चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. आखरी गेंद. 61 धावांचं लक्ष आहे. नगरसेवक चषक 2025 तरार दिवस पहिला पुल करण्याचा प्रयत्न स्क्वेअरच्या दिशेने फिल्डर आलेत वेगाने आणि यस वेल जज अँड टेकन. विकेट नंबर 2. धक्का क्रमांक 2 लागत असताना परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. यावेळेस प्रणित पाटील मैदानाच्या बाहेर परततोय. महत्वाची विकेट आहे ती कॅरी केली आहे. प्रणित पाटील आणि अतुल भोईर म्हटलं तरी शिल्लेदार आहेत त्या टीमचे परंतु त्यांना परतावं लागले मैदानाच्या बाहेर. नीतू माळीचं कौतुक करावं लागेल. फक्त आणि फक्त 5च धावा खर्च केल्यात आणि 2 विकेट्स त्या म्हणजे कोणाच्या तर अतुल भोईर आणि प्रणित पाटीलच्या दोन्ही महत्त्वाच्या विकेट त्यांनी कॅरी केल्यात. दोन्ही ओपनिंग जोडी सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचं काम त्यांनी केलंय. एक चांगली चुरशीची लढत नक्कीच पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल चालू आहे. संघर्ष चालू आहे दोन्ही टीम्समध्ये कारण की 61 धावांचा पाठलाग करायचा आणि सध्याच्या घडीला फक्त आणि फक्त 5 धावा दाफलकावरती आहेत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज कौशल गुरवला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. ओव्हर नंबर 2. वैतिकला आपण पाहतोय. वैतिक मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 4 वरती. वैतिक आणि भूषण ही जोडी. स्ट्राईक एंडला भूषण आहे. नॉन स्ट्राईक एंडला वैतिक. कौशल बॉलिंग मार्कवरती. पहिला बॉल तिसरा लाऊड अपील करण्याचा प्रयत्न आणि यस उंगली उपर. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं बॅटरचं आणि पहिल्याच बॉलवरती विकेटचं बदन तुम्हाला पाहायला मिळतोय. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का लागत असताना धक्के पे धक्का. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. आता संघर्ष करतोय कुठेतरी टीम आपल्याला पाहायला मिळतोय. वाडेकर संघ थोडंसं आता संघर्ष करताना पाहायला मिळेल. आता विकेट ठेवणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये कारण की जोपर्यंत विकेट्स आहेत तोपर्यंत ही मॅच आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. प्रशांत लावण पाहतोय. प्रशांत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 5 वरती. बॉलिंग मार्कवरती कौशल. कौशल कामगिरी नक्कीच त्यांनी केली आहे. बोलत यार. नगरसेवक चषक 2025 तरार. ओव्हर नंबर 2. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिस स्वायमिंग स्ट्रोक आणि
यावेळेस आपण पाहतो डॉट बॉलची सांगता होत असताना काय गोलंदाजी, मी आधीच म्हटलं होतं की गोलंदाजी ज्या प्रकारे वाडेकर संघाने केली आहे ती क्षमता टीम शिवशक्ती कडावमध्ये देखील आहे. कौशल बॉलिंग मार्कवरती चांगली गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल वाढवा बॅटने अलॉंग विथ द कार्पेट गॅप्स ऑफ सिलेक्शन तुम्हाला पाहायला मिळतोय. शोधलाय गॅप, लावलाय मॅप, बॉल चाललाय करेस दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय चौकार. 4 धावा. चौकाराच्या मदतीने अगदी या स्कोर कार्डला संजीवनी देण्याचं काम केलंय. धावफलक जम पोहोचलाय 9 या धावसंख्येवरती. 9 ऑन अ बोर्ड. 9 धावा धावफलकावरती 0 पाहायला मिळतात. अशीच बॅटिंग करणं फार गरजेचं आहे टीम देवेश 11 जय जलेश्वर वाडेकर संघासाठी. बॉल तयार राईट एम ऑफ द विकेट. नेक्स्ट बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटला फिल्डर आहे. थोडंसं फंबल पाहायला मिळतो. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल तब्बल 11 धावसंख्येवरती. 11 ऑन अ बोर्ड. अकरा धावा धावफलकावरती आहेत. दुहेरी अंकांमध्ये धावफलक 1 और 11. पावसाला देखील सुरुवात केली आहे पावसाने. हो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. स्विंगचा बॉल, ऑफ कटर बॉल तुम्हाला पाहायला मिळाला आणि आतमध्ये आलेला बॉल. शेवटचा बॉल आहे, लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे कौशलने. ओ यावेळी सबमरीन डिलिव्हरी, बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहिला आणि बाईकच्या स्वरूपात यास एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 5 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 7, टोटल 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी कृष्ण सर, चांगली मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण की आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये तब्बल 83 ते 84 धावा बनल्या होत्या, परंतु आता 61 धावा बनल्यात तरी देखील नाकी न व्यत्यय बॅटिंग टीमसाठी. कारण की विकेटचं पाहिलं तर अतुलची विकेट देखील गेली, तदनंतर प्रणित पाटीलची विकेट गेली. महत्त्वाच्या 2 ते 3 विकेट्स इथे नक्कीच गेल्यात आणि आता पूर्णपणे जिम्मेदारी ती वैतिक आणि प्रशांतवरती ती जिम्मेदारी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे. आणि यस षटक क्रमांक 3 धमाका ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. धमाका ऑफर आहे. आता संधी आहे बॅटरसाठी. जितक्या धावा बनतील त्या ओव्हर झाल्यानंतर नक्कीच त्या डबल इथे स्कोर कार्डमध्ये ॲड केल्या जातील. परंतु जर विकेट गेली तर जितक्या धावा बनतील तितक्याच धावा स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील. एक चांगली संकल्पना करणजी धुळे यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळते. त्यांच्या स्वप्नातून साकारण्यात आलेली स्पर्धा, एक आगळी वेगळी संकल्पना. सध्याच्या घडीला महाराष्ट्रामध्ये चर्चा चालू आहे स्पर्धेची आणि त्या स्पर्धेमध्ये एक चांगली संकल्पना धमाका ऑफर, धमाका ओव्हर तुम्हाला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 3 बॉल तयार. बॉलिंग मार्कवरती विक्रांत. धमाका ओव्हर. ओव्हर नंबर 3. संधी असेल बॅटरसाठी. स्ट्राईक इनला प्रशांत आहे, नॉन स्ट्राईक इनला वैतिक. पावसानं देखील सुरुवात केली आहे कारण की धमाका ओव्हर आहे. राईट मोद विकेट. पहिला बॉल, तिसरा लाऊड पेर करण्याचा प्रयत्न, परंतु इथे एक सिंगल मिळते आणि एका धाव्यावरती समाधान मानावा लागेल. लेग बायच्या स्वरूपात सर सांगत असताना यासाठी सिंगल रन. धमाका ओव्हर आहे. विकेटचं देखील महत्त्व माहिती आहे सर्व खेळाडूंना, त्यामुळे विकेट सोडणं देखील फार गरजेचं आहे. पावसाळी रब्बर बॉल क्रिकेटचं हे थरा तुम्हाला पाहायला मिळतो. जेव्हा जेव्हा रब्बर बॉल क्रिकेट म्हटलं तर फार मजा प्रत्येक खेळाडू घेत असतो, प्रत्येक आयोजक घेत असतो. मस्त थंड गुलाबी हवा आणि त्यामध्ये हे पाऊस आणि त्या पावसामध्ये क्रिकेटचं थराड, एक वेगळीच मजा येते. थोडंसं स्पीडअप करा प्लीज. टीम कडाव संघ. स्ट्राईक इनला बॅटर वैतिक. हो तिसरा बन्नाट वेग पाहायला मिळतोय अवे फ्रॉम द बॉडी. यस सॅटिस्फाईड बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेर आलेला बॉल. वाईट बॉल नक्कीच पाहायला मिळतोय. वाईटच्या मदतीने समीकरणमध्ये चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. धावफलक जम पोहोचलाय 14. 14 ऑन अ बोर्ड. 14 धावा. नेक्स्ट बॉल. ओ पुल करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळी अगदी शोल्डरला ब्लश करून यष्टीरक्षक चेंडू विसावला. डॉट बॉलची सांगता होत असताना धावा बनवाव्या लागतील. जर 10 ते 15 धावा आल्या तर ते डबल होतील, म्हणजे 30 धावा तुमच्या अकाउंटला नक्कीच ॲड केल्या जातील, परंतु ते धावा येणं फार गरजेचं आहे. हो यावेळेस देखील सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. बॅटरकडे उत्तर नाहीये. टप्प्यावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला चालू आहे. क्या बात आहे. धावा इथे बनवणं अवघड आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं आता फार गरजेचं आहे. संघर्ष करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. राईट मोद विकेट. नेक्स्ट बॉल.
ओ क्या बात आहे, फटका लाजवाब, हेलिकॉप्टर आणि बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार षटकार. शांत होते परंतु इथे आता अगदी हे माहोल चेंज केलाय. शांतता संयमीचा खेळ चालू होता, तदनंतर अग्रेसिव्ह बॅटिंग, गिअर चेंज केला, गिअर अप केला आणि षटकार ठोकलाय. वैतिकच्या बाटमधून षटकार आलाय. 20 धावा फलकावरती, 20 ऑन अ बोर्ड. नेक्स्ट बॉल. अजून एक लॉफ करण्याचा प्रयत्न होता, थोडस मिसफिल्ड कौशल कडून झाली. स्ट्राईक रोडपात एक सिंगल मेल, सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 21 आणि शेवटच्या बॉलमध्ये किती धावा येतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. महत्वपूर्ण बॉल आहे. 9 धावा आल्यात आतापर्यंत. यावेळेस ढकलून खेळण्याचा प्रयत्न होता, थोडेसे फंबल झालेत, धाव मिळणार नाहीये. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय या ओव्हरमध्ये आलेल्या धावा 9, त्यामुळे टोटल 18 धावा इथे स्कोर कार्डवरती ॲड केल्या जातील आणि धावफलक जम पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाला आणि 30 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात, कारण की आपण जर पाहिलं तर 9 धावा या 6 बॉलमध्ये आल्या होत्या आणि त्या डबल झाल्या, त्यामुळे 18 धावा इथे स्कोर कार्डवरती ॲड केल्या गेल्या. 30 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 3 ओव्हर कंप्लीट झाले. येणारे आज आता आपण जर पाहिलं तर 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे, म्हणजे 15.50च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील या मॅच मध्ये. करो या मरोची स्थिती आहे, डू ऑर डाय मॅच दोन्ही टीमसाठी आहे. अभी नाही तो कभी नाही. येणारे 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. संघर्ष करावा लागेल, मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागेल या मॅच मध्ये, कारण की जर ही मॅच जिंकायची असेल तर मेहनत देखील फार गरजेची आहे. 12 बॉल आणि 31 धावांची आवश्यकता आहे. 31 रन्स विन फ्रॉम 12 बॉल. 31 रन की जरूरत. 12 गेंदे शेष. बॉलिंग मार्कवरती नितू माळी, ज्याने पहिले षटक हाताळलं आणि चांगली गोलंदाजी केली आहे. फक्त पहिल्या षटकामध्ये त्यांनी 5 धावा खर्च केल्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा आलाय बॉलिंग मार्कवरती. नितू माळी बॉलिंग ट्रॅकवरती. येणारे 12 बॉल 31 धावांची आवश्यकता आहे. प्रयत्न पराकाष्ठा चालू आहे. दोन्ही टीमचे मेहनत दोन्ही टीमच्या बाजूने चालू आहे. स्ट्रायकिंगला बॅटर नैतिक. सुंदर, फक्त स्लाइस केलाय. दिशा दाखवण्याचं काम पॉइंट रिजनला. बॉल ट्रॅव्हल होतोय अलोंग विथ द कार्पेट. थोडंसं फंबल, लेझी क्रिकेट आणि पहिल्याच बॉलवरती 2 धावा. स्ट्राईक रोटेट होईल आणि आता अजूनही 29 धावांची आवश्यकता. येणारे 11 बॉल आणि 29 धावांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना टीम यावेळेस देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर संघाला. 11 बॉल आणि अजूनही 29 धावांची आवश्यकता आहे. महत्वपूर्ण मॅच. करो या मोरची स्थिती आहे, अभी नाही तो कभी नाही. एका बाजूला शिवशक्ती कडाव, दुसऱ्या बाजूला देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आज नितू माळी आज चमकलाय गोलंदाज, चांगली कामगिरी करतोय. वैतिक स्ट्रायकिंगला. नेक्स्ट बॉल इज इट इज अ वाईट बॉल. पंच सांगत असताना पंचांशात समांतर धावा मिळाल्या, त्यानंतर अवंतराच्या मदतीने समीकरणामध्ये चेंजेस. अजूनही 28 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये मला पाहायला मिळते. 11 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकली मॅच? करो या मरोची स्थिती. बॉल तयार. सुंदर स्वाईप केलाय पुरुष एकदा त्या दिशेने. फटका सजवला आहे. फिल्डर थोडेसे फंबल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इथे या 2 धावा कंप्लीट झाल्यात. समीकरणामध्ये चेंज. 2 धावेच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 35 या धावसंख्येवरती. आणि आता येणारे 10 बॉल आणि अजूनही 26 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. कोण जिंकेली मॅच? काटेकी टक्कर, काटाकीर अशी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. आजचा पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवसामध्ये बरेचसे रोमांच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. 10 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता. थलारक बरी अशी मॅच आहे. बोलत यार नितू माळी बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंगला वैतिक लेफ्ट हँडर बॅटर. गणागाती मानला जातो, परंतु त्याच प्रकारची बॅटिंग करणं फार गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. नॉन स्ट्रायकिंगला प्रशांत. यावेळेस फुल केलाय. क्या बात आहे. जर तिथे रोशन सर ती बिल्डिंग असती तर हा 9 नसता तर डायरेक्ट 10 असा. काय फटका खेळलाय. डायरेक्ट आउट ऑफ द पार्क हा षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीनं धावफलक जम पोहोचलाय तब्बल 41 या धावसंख्येवरती. आणि आता समीकरण उर्वरित आहे. येणारे 9 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता आहे. काटाकीर. क्या बात आहे. काय मॅच आहे. एका बाजूला देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर संघ तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती
कडाव हा संघ पाहायला मिळतोय. मेहनत दोन्ही टीम्सला करावी लागेल, कारण की आता संघर्षमय हे दोन्ही बॅटर करतात मैदानाच्या आतमध्ये. वैतिक काय नावाप्रमाणे कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आज हा हिरा चमकत असताना मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल ज्या प्रकारे हेलिकॉप्टरने खेळला तो षटकार तिथेच दिसून आला. हा हिरा नाही तर कोहिनूर हिरा आहे. लेफ्ट हँडर बॅटर वैतिक, स्ट्रायकिंगला बॅटर पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ कंप्लीट आहे. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 बॉल 20 धावांची आवश्यकता. बॉल तयार. पुढचा बॉल देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. क्या बात आहे. त्याच्या वेगानं आणि हरिणाईच्या सपळेने 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीने धाव फलक पोहोचेल 43. आता येणारे 8 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 18 रन्स विन फ्रॉम 8 बॉल. प्रणित पाटील देखील आता चेहऱ्यावरती थोडीशी टेन्शनचा माहोल पाहायला मिळतोय खेळाडू कक्षामध्ये देखील, कारण की चांगली मॅच आहे. दोन्ही संघ संघर्ष करतात. बेस्ट वर्सेस बेस्ट हे बॅटल आहे. कोण जिंकेल अजून या प्रश्नाचं उत्तर नाहीये. बंद लिफाफ्यामध्ये उत्तर आहे. 8 बॉल आणि आता 18 धावांची आवश्यकता आहे. संघर्षमय मॅच चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. केडी प्रेझेंट्स नगरसेवक चषक 20-25 चे तरार. कोण जिंकेल मॅच? हाफ ट्रॅकर बॉल, बॅकची लिडिंग एज, बॅकवर्डला बॉल ट्रॅव्हल. एक सिंगल आणि दुसऱ्या धावेचा कॉल आहे का? नाही. दुसऱ्या धावेचा मानस आहे परंतु धाडस नाहीये. एक सिंगल मिळते. स्ट्राईक रोटेट. आता अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 17 पे खतरा कुठल्या टीमला असेल? शेवटचा बॉल या षटकातील महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती पूर्णपणे मॅच डिपेंडेंट आहे. मेहनत करणं फार गरजेचं आहे. 7 बॉल 17 धावांची आवश्यकता आहे. कोण जिंकेल मॅच तुम्ही सांगता येणार नाहीये. स्ट्राईक इनला जोपर्यंत हे दोन्ही बॅटर बनवत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत काही घडू शकतो, कारण की नितू माळीवरती प्रहार चढवला होता वैतिकने. महत्वाची गोलंदाजी तिने केली होती पहिल्या षटकामध्ये, परंतु त्याच्यावरती हल्ला चढवलाय. 7 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता आहे. बॉल तयार. राईट ऑन द विकेट. शेवटचा बॉल आणि लॉफ्टेड हिट. शेवटच्या बॉलवरती चमत्कार घडलाय आणि थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शेवट गोड करणारा या ओव्हरचा आलेला हा दणदणीत षटकार. 6 धावा. आता समीकरणामध्ये चेंज. येणारे 6 बॉल आणि आता 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रशांत आणि वैतिक काय कमालीची बॅटिंग केली दोन्ही बॅट्समनने. टॉप क्लास बॅटिंग. ज्याप्रमाणे मिडल ऑर्डर बॅटिंग लाईनअप पाहायला मिळतो ना, त्याच प्रकारे ताबडतोड अग्रेसिव्ह बॅटिंग, गिअर अप चेंज केला आणि थेट प्रत्येक बॉल अगदी थेट फेस करून या संघाला आपण पाहतो विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवण्याचं काम चालू आहे. 6 बॉल आणि आता 11 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. 11 रन विन फ्रॉम 6 बॉल. 6 गेंदे शेष और 11 रनों की जरूरत. कौन जीतेगा यह मैच? बहुत ही बेहतरीन मैच होता हुआ. बल्लेबाजी करते हुए टीम देवश्री 11 जय जयलेश्वर वाडेकर और दूसरे बनाम फाइट करते हुए टीम शिव शक्ति केडाव. स्ट्राइकिंग पे बैटर वैतिक. बॉलिंग मार्क पे गेंदबाज तैयार होता हुआ. दर्शन बॉलिंग मार्क वरती देईल का आपल्या टीमसाठी? दर्शन बोलत यार. पहिला बॉल यावेळेस बॅटची लिडिंग एज. थोडंसं फंबल. एक सिंगल. स्ट्राईक रोटेट होईल आणि एकावरती सांभाळावं लागेल. आता येणारे 5 बॉल आणि आता 10 धावांची आवश्यकता आहे. रोशन सर बहुत ही बेहतरीन मॅच होता हुआ. एक चांगली मॅच आहे. कोण जिंकली मॅच अजूनही सांगू शकत नाही. क्रिकेट आहे, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही कोणाच्या बाजूनी मॅच झुकणार आहे. की 5 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. 10 रन्स विन फ्रॉम 5 बॉल. काटेकी टक्कर. रोमांच मॅच. हाय व्होल्टेज सामना. कोण बनेल या मॅचचा सिकंदर? स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे आणि इथे पाहावं लागेल बाईच्या स्वरूपात एक सिंगल आली आहे. स्ट्राईक रोटेट. वैतिक आता स्ट्राईक इनला आहे. स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. 4 बॉल आणि आता अजूनही 9 धावेची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये.
कोड बनेल या माचा सिकंदर ते देखील पाहणं गरजेचं आहे. 4 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता आहे. असं म्हटलं जातं ना, हर सर झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी समा जाए वो समंदर होता है. इस जीवन के कर्म भूमि में तो युद्ध बहुत है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. कोड बनेल या माचा सिकंदर. आणि यावेळेस वाईट बॉल. समीकरण मध्ये चेंज. आता एक सिंगल आले, स्ट्राइक रोटेट. येणारे 4 बॉल आणि आता 8 धाब्यांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 4 बॉल 8 धाब्यांची आवश्यकता आहे. ओ यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता. फिल्डर यावेळेस स्वतः गोलंदाज आलेत. नोमा साइडला चेंडू आदळलाय आणि 2 धावा कंप्लीट. आता समीकरण मध्ये चेंज. येणारे 3 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. काटाकीर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळते. काटाकीर अशी लढत. असं रोशन सर म्हटलं जातं ना, वो चाय पीने में क्या मजा जिसमें शक्कर ना हो, और वो मैच देखने में क्या मजा जिसमें टक्कर ना हो. काटे की टक्कर सध्याच्या घडीला चालू आहे. 3 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. तीन बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता आहे. मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला, आणि ते मेहनत करावी लागेल दोन्ही टीम्सला. कारण की सातत्याने म्हणत असतं की 2 अक्षराचं लक, 2.5 अक्षराचं भाग्य, 3 अक्षराचं नशीब आणि 3.5 अक्षराची किस्मत. या साऱ्या गोष्टीचं बाजूला सरसावलं ना, 4 अक्षरांची मेहनत तुम्ही मैदानात केली ना, तर तुम्हाला यशापासून कोणी रोखू शकत नाहीये. आणि ते यश प्राप्त करायचं असेल तर मेहनत गरजेची आहे. आडवा बॅटने पुल करण्याचा प्रयत्न. स्ट्रेट. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील चालू आहे. काय घडेल. ओ डोक्याची घंटा वाजली आहे. यस, उंगली उपर. धावचीतच्या स्वरूपात परतावं लागेल मैदानाच्या बाहेर वैतिकला. आता येणारे 2 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 2 बॉल 4 धाब्यांची गरज. कुठल्या संघाला मंजिल मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. दोन बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. काटाकीर अशी मॅच आहे. काटाकीर अशी लढत तुम्हाला पाहायला मिळते. एका बाजूला देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर, तर दुसऱ्या बाजूला शिवशक्ती 11 खडावा संघ खेळतोय. आता प्रत्येक प्रेक्षकाला देखील चुरस लागली कोण जिंकेल ही मॅच. अगदी या मॅच कडे नजर प्रत्येक जणाची आहे. 2 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये दुसरी मॅच अशी व्हावी तर मेगा फायनल कशी असेल. 2 बॉल 4 धाब्यांची आवश्यकता आहे. बॉल तयार. मलिक मार्कवरती गोलंदाज तयार. स्ट्रायकिंगला प्रशांत. ओ आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. आता मॅच शेवटच्या बॉल पर्यंत येऊन ठेपली आहे. येणारा शेवटचा 1 बॉल आणि आता 4 धाब्यांची आवश्यकता आहे. प्रशांतला आता स्वतःवरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे. 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. काटाकीर अशी लढत. धड धड आता वाढू लागलंय दोन्ही टीमच्या माध्यमातून. 1 बॉल आणि 4 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्रायकिंगला बॅटर प्रशांत. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज दर्शन. हाफ टॅकल बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. पाहावं लागेल तिसरी धाव. यावेळेस काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आणि यावेळेस आपण पाहतोय. पाहावं लागेल इथे यस फलंदाज बाद असेल आणि 3 धावा कंप्लीट झाल्या होत्या आय थिंक, परंतु 4थ्या धाव्याचा प्रयत्न करत असताना एका धावेने तिथे विजयी झाली आहे टीम शिवशक्ती खडाव. क्या बात आहे. काय मॅच झाली. शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच आली आणि अखेरीस सामना जिंकलाय टीम शिवशक्ती खडाव या संघाने. हार्ड लक टीम. देवश्री 11 जय जलेश्वर वाडेकर संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिलाय. कौतुक करावं लागेल दोन्ही टीम्स आणि चांगला खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळाला. क्या बात आहे. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम वाडेकर संघ. चांगला खेळ तुमचा देखील राहिला. चला टॉस साठी या शिरगाव संघ आणि शिवशक्ती कडाव संघ. चला टॉस साठी या. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यांनी गोलंदाजी करत असताना फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या. महत्वाचं षटक 11 धावा ज्यांनी डिफेंड केला आणि महत्वाचं षटक ज्यांनी हाताळलं आणि आपल्या टीमला विजयाचं दर्शन दिलं.